वेलकम टू माय चॅनल ज्ञानवर्धन जी के। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडीवर नेहमीच प्रश्न विचारले जातात आणि म्हणून विद्यार्थी मित्रांना नेहमीच अपडेट राहणं गरजेचं असतं। म्हणूनच आज आपण शक्तिपीठ महामार्गावरील संभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा कोणता महामार्ग प्रकल्प सुरू होणार आहे? आणि उत्तर आहे शक्तिपीठ महामार्ग। प्रश्न क्रमांक 2, शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती असणार आहे? आणि उत्तर आहे 805 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 3, शक्तिपीठ महामार्ग किती जिल्हे जोडतो? आणि उत्तर आहे 12। आणि ते जिल्हे खालीलपैकी आहेत: 1 वर्धा, 2 यवतमाळ, 3 हिंगोली, 4 नांदेड, 5 लातूर, 6 बीड, 7 परभणी, 8 धाराशिव, 9 सोलापूर, 10 सांगली, 11 कोल्हापूर आणि 12 सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 4, शक्तिपीठ महामार्ग कोणत्या महामार्गाला जोडला जाणार आहे? आणि उत्तर आहे कोकण द्रुतगती महामार्ग। प्रश्न क्रमांक 5, शक्तिपीठ महामार्गामुळे 3.5 शक्तिपीठांपैकी कोणती 3 शक्तिपीठे जोडली जाणार आहेत? आणि उत्तर आहे 1 कोल्हापूर, 2 तुळजापूर, 3 माहूर। प्रश्न क्रमांक 6, 12 ज्योतिर्लिंगांपैकी कोणती 2 ज्योतिर्लिंग शक्तिपीठ महामार्गामुळे जोडली जाणार आहेत? आणि उत्तर आहे 1 औंढा नागनाथ आणि 2 परळी वैजनाथ। प्रश्न क्रमांक 7, शक्तिपीठ महामार्ग कोठून सुरू होतो आणि कोठे संपतो? उत्तर आहे पवनार, जिल्हा वर्धा येथे सुरू होतो आणि पत्रादेवी, जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपतो। प्रश्न क्रमांक 8, शक्तिपीठ महामार्ग किती देवस्थाने जोडणार आहे? उत्तर आहे 12 आणि ती देवस्थाने खालीलपैकी: 1 कोल्हापूर, 2 तुळजापूर, 3 माहूर ही 3 शक्तिपीठे, त्याचबरोबर औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंग आणि नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर अशी एकूण 12 देवस्थाने जोडली जाणार आहेत। थँक्स फॉर वॉचिंग। मित्रांनो, चालू घडामोडीवरील अशाच प्रश्न आणि उत्तरांसाठी आमचे हे चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊच, पण यापूर्वीचे हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आवडल्यास लाईक करा,